श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल। शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना। आजचा व्हिडिओ अगदी खूप काही वेगळा आणि खास असणार आहे। अशाही विषयांवर व्हिडिओ करावेत असं रात्री सहजच माझ्या मनात आले। कारण आजकाल बघताय तुम्ही की विमान आपलं जे आता क्रॅश झालं किंवा अहमदाबादमध्ये जे सगळं प्रकरण घडलं त्यानंतर आपल्याला खूप जास्त असं मृत्यूचं भय वाटायला लागतं की अरे आपली सगळी फॅमिली इकडे आहे आणि आपल्याला काही झालं तर वगैरे। तर बराच रिसर्च केला सध्याच्या काळामध्ये, तेव्हा मला मृत्यू आधी काही मिळतात संकेत हा एक लेख वाचायला मिळाला आणि त्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या ज्या आपल्याला खरंच सत्यात जेव्हा आपण विचार करू की आपल्या घरातील अमुक अमुक व्यक्ती मृत पावली, आत्महत्या वगैरे प्रकरणात नाही सांगत मी, जे नॅचरली मृत पावतात वयोवृद्ध होऊन वगैरे त्यांच्यासाठी बोलतेय। अकाली मृत्यू हा अकालीच असतो, म्हणजे घरातून व्यक्ती अगदी व्यवस्थित गेली आहे, 15-20 मिनिटात ऍक्सिडेंट होतोय, ह्याला म्हणतात काय तर त्या व्यक्तीला एका भाषेत म्हटलं जातं की देवाचे लाडके असतात असे व्यक्ती असतातही। दुसरी गोष्ट म्हणजे कर्माचे भोग। एक 17-18 वर्षाचाच कालावधी जगण्यासाठी ते आलेले असतात, काही गोष्टी त्यांच्या फेडायच्या बाकी असतात म्हणून ते येतात आणि आपल्या फॅमिलीला दुःख देऊन जातात। तरुण वयामध्ये मृत्यू ज्यांना होतो, ज्या मुलांना, त्या आई वडिलांना आयुष्यभराचं दुःख लागू होतं। म्हणजे या मृत्यूचं किंवा एखादा जर व्यक्ती हे लावून घेत असेल, फाशी लावून घेत असेल, तर त्याही व्यक्तीच्या मृत्यूबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही, कारण हा सुद्धा एक प्लॅनिंग केलेला। असं जरी खरं असेल की मरण आणि जगणं, जन्म या सगळ्या देवाच्या गोष्टी आहेत, पण काही लोक स्वतःहून स्वतःला संपवतात, म्हणजेच काय तर सुसाईड करून घेतात, थोडक्यात मला सांगायचं आहे। तर ह्या मृत्यूचं नाही, पण ज्यांचा मृत्यू आजारपणामुळे किंवा काही रिझननी वयोवृद्ध होऊन होतो त्यावेळेस काय काय संकेत मिळतात, मृत्यूनंतरचा सुद्धा प्रवास गरुड पुराणामध्ये अतिशय सांगितलेला आहे। पण त्यावर आपण या जर व्हिडिओला तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर कदाचित त्या विषयांवर पण मी व्हिडिओ करणार आहे। वेगवेगळे असे अनेक व्हिडिओ मला आता करायचे आहेत, बनवायचे आहेत आणि त्याचा सध्या स्टडीमध्ये मी वेळ घालवत आहे की आपल्याला जास्तीत जास्त नवीन काय करता येईल किंवा आपल्या घरामध्ये कोणी असं अचानक जाऊ नये म्हणून सुद्धा आपण काय खबरदारी घेऊ शकतो। आता आपल्या घरामध्ये अचानक कोणी जाऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेऊ शकतो हे आधी बघूया। सगळ्यात आधी आपल्या मुलींना, आता तसं नाही की कदाचित या गोष्टी कधीतरी इतका स्ट्रेस येतो माणसाला, इतका स्ट्रेस येतो की या आपोआप पण घडतात, पण तरीही ऍज अ पॅरेंट्स म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना इतकं प्रबळ बनवा की त्यांच्या आयुष्यात असा चुकून फेज जरी आला की त्यांना असं वाटत असेल की आता जीवन नकोसे आहे, तो क्षण सुद्धा त्यांनी तुमच्या जवळ सांगायला पाहिजे आणि त्या क्षणाला म्हणजे तो विचारच त्यांच्या मनात नाही आला पाहिजे, इतके तुम्ही उत्तम पॅरेंट बना। पण त्यातूनही मुलांच्या मनात काही कारणामुळे असं आलं। आता मध्यंतरी तर मी पेपरमध्ये बातमी वाचली, मन सुन्न झालं की एका मुलाचं आणि एका मुलीचं एकमेकावर प्रेम होतं, तो मुलगा तिला नाही म्हणाला म्हणून, म्हणजे लग्नाला ते नाही म्हणाले घरातले एकमेकाच्या, 10वीत मुलगा 11वीत मुलगी असं काहीतरी होतं, 10वी 11वी, तर त्या मुलीनं शाळेच्या 4-5व्या मजल्यावर हे केलं। म्हणजे हे कितपत योग्य आहे सांगा? आपले आई वडील आपल्याला वाढवतात कशासाठी? एक सुंदर भविष्य घडवण्यासाठी, सुंदर जीवन आपल्याला दिलेलं आहे। आज मीही त्यातून गेलेले आहे म्हणून मी तुम्हाला एवढ्या स्पष्टपणे सांगू शकते की मृत्यू एका मिनिटात येईल, पण माग किती जणांना दुःख देऊन जाईल ना हे तुम्ही नाही विचारू शकत। हे म्हणण्यापुरतं आहे की लोक 4 दिवस रडतात, पण आई वडील जे असतात ना ते आपल्या मुलाचं जे ही काही गोष्ट आहे ना ती स्वतःच्या मरेपर्यंत, मृत्यूपर्यंत विसरू शकत नाहीत। म्हणून मुलांना इतकी आपुलकी द्या, इतका विश्वास द्या, फ्रीडम पण द्या आणि त्याबरोबर बंधन पण द्या की मुलांनी असे पाऊल उचलले नाही पाहिजे। त्याचप्रमाणे मुलांच्या ऍक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवा। मुलं कोणतं व्यसन तर करत नाहीयेत ना, मुलं आजकाल जास्त गप्प तर नाहीयेत ना, मुलं तुमच्यापाशी काही लपवत तर नाहीयेत ना, शेअर करण्याचं काही विसरत तर नाहीयेत ना, फोनमध्ये ते नक्की काय बघत आहेत, त्यांच्या अभ्यासाची वह्या, पुस्तकं, त्यांचे फोन कॉल्स मधले काही नंबर तुमच्याकडे पण कायम ठेवा, जेणेकरून
तुमच्या मुलांना कधी घरी यायला उशीर झाला, मुलगा मुलगी जे काही असेल ते, तर तुम्हाला त्याची माहिती असावी. मुलांना एक शिस्त ठेवा. मुलगा मुलगी, काही जण काय म्हणतात मुलींनी 7च्या आत घरात आलं पाहिजे आणि मुलगा 9च्या पुढे कितीही हुंडारू दे चालतं. असं नाही. घरात शिस्त लावा की 7ला 8ला क्लासेस वगैरे असतील त्या वेळेनंतर कुणीही बाहेर नको आहे. प्रत्येकाने म्हणजे वडील जर जेवल्यावर बाहेर जर 2-2 तास फिरत असतील आणि तुम्ही जर मुलांना म्हणत असाल कुठं जायचं नाही, तर हे शक्य नाहीये. ते डिसिप्लिन आधी तुम्ही पालकांनी पाळा आणि त्यानंतर ते मुलांना लावा. आता घटस्फोट सुद्धा आता माझ्याही बाबतीत ते घडते, म्हणजे मला एवढ्या सगळ्या गोष्टींचे अनुभव आहेत ना, म्हणून मी हे तुमच्याशी बोलू शकते की आपल्या या पालकांचं जे वातावरण असतं ना, ह्याचा पण मुलांवर प्रचंड जास्त फरक पडतो. मुलं डिप्रेशन मध्ये जातात, मुलं वाईट मार्गाला जातात. अशा वेळेस तुम्ही एकतर नवऱ्या बायकोनी मिळून तो प्रश्न सॉल्व्ह करा आणि नसेल जमत ना तर सरळ स्पष्ट पद्धतीनं सांगते वेगळे व्हा, पण त्या मुलांना ज्यांना आपण जन्म दिला आहे त्या मुलांची त्यामध्ये चढाओढ किंवा त्या मुलांचं काहीही नुकसान होणार नाही हे बघूया. हे बघायला आपलं प्रथम कर्तव्य आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून मला असं वाटतं की आपले स्वार्थ बघण्यापेक्षा मुलांचं कशात चांगले हे बघा. आता दुसरं म्हणजे मृत्यू आधीचे संकेत. तर तुम्हाला सांगते मृत्यू आधीचे संकेत, शास्त्र असं सांगतं की मृत्यूच्या आधी साधारण 3-4 दिवस आपली जी आपलं जे प्रतिबिंब आहे ते आरशात दिसेन असं होतं. म्हणजे ज्यांना मरण माहितीये त्यांचं मी सांगते की आरशात प्रतिबिंब दिसेन असं होतं. डोळे पिवळे पडतात, जीभ जड होते, थोडं अंधुक दिसतं, झोप लागत नाही. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं सत्य मृत्यूच्या आधीच ते म्हणजे आपल्याला भास होतात की आपल्याला कोणीतरी न्यायला आलेला आहे आणि त्या गोष्टींमध्ये ती स्त्री किंवा पुरुष असेल तो जोरजोरात स्वप्नात घाबरून सुद्धा ओरडतो की मला नेऊ नका, मला नेऊ नका. तर शास्त्र असं सांगतं की त्यांना साक्षात यम राक्षस भीती दाखवत असतात की चला आता तुमची वेळ झालेली आहे आणि ती जी व्यक्ती आहे ज्यांना मरण येणार आहे ती व्यक्ती मला नेऊ नका. त्यांना चारी बाजूला ते सगळे दिसत असतात, समोर माणसं नसतील तरी त्यांना भास होत असतात, सतत अशा प्रतिकृती दिसत असतात. ते फक्त त्यांनाच माहीत असतं. आणि रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की मृत्यू आधीचे साधारण हे संकेत आहेत. तर हे संकेत जर तुम्हाला दिसले किंवा तुमच्या घरी जर कुणी असं बेड रेस्टवर आराम करणारा म्हणजे अगदी शेवटच्या काळातली व्यक्ती असेल आणि ती जेव्हा म्हणत असेल मला न्यायला आलाय, मला न्यायला आली किंवा मला नाही जायचं, असं जेव्हा ती व्यक्ती कुणीही करत असेल तर समजून जावा की त्या व्यक्तीचे अवघे 4-5 दिवस राहिले. त्याचप्रमाणे युरिन पास होत नाही वगैरे या गोष्टी तर डॉक्टरी आपल्याला सांगितल्याच जातात की शेवटचा अगदी संकेत आहे की युरिनच होत नाहीये किंवा हेच होत नाहीये, हे अगदी शेवटचे संकेत झाले. पण शास्त्र हे संकेत सांगतं. आता या सगळ्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा किती नाही हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. पण व्हिडिओचा शेवट करण्याच्या आधी एक सांगू इच्छिते की जीवन अत्यंत सुंदर आहे. थोडासा विचार करा, खोलवर श्वास घ्या, आपण कशासाठी जगत आहोत याचा विचार करा आणि जगण्याची दिशा बदला, आपले विचार बदला. आपले विचार इतके स्वच्छ आणि उच्च ठेवा की आपल्याला आपल्या जागेवरून कोणीही हलवू शकणार नाही. आपल्या मुलांना आपली गरज आहे, आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे, आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे आणि शक्यतो मुलांना तर आपली गरज आहेच आहे. बाकी सगळी नाती परत मिळू शकतात पण एक आई वडील मुलांना परत मिळू शकत नाहीत. म्हणून मुलांना एवढं चांगलं घडवा, इतकं चांगलं घडवा की त्यांच्या डोक्यामध्ये असे मृत्यूचे वगैरे विचारच येऊ नयेत. कारण अकाली मृत्यू किंवा तरुण वयातला मृत्यू हा फार घातक असतो आणि त्यांच्या आत्म्याला सुटकाही मिळत नाही, म्हणजे मोक्षही मिळत नाही आणि तो असा भरकटत राहतो असं देखील म्हणतात. त्यामुळं असा विचार तरुण पिढीनं तर सोडून द्या. कुणासाठीही आपला जीव गमावू नका. आपला जीव एवढा स्वस्त नाहीये की कुणी आयरा गैरा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी जीव घालवताय. कुणासाठीही घालवू नका, स्वतःसाठी जगा. जाण्याच्या आधी किंवा असा विचार आला तर आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपल्या वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि आई असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा
आज मी मागं वळून बघते तेव्हा मला लक्षात येतं की 10 वर्षांपूर्वी जर ती घटना घडली असती तर आज चित्र किती वेगळं असतं, म्हणजे किती विचित्र असतं. आज मी माझ्या मुलांना पायावर उभं करण्याचं बघतेय, त्यांचं उत्तम फ्युचर बघतेय, ते मी आहे म्हणून, म्हणजे मी आज आहे म्हणून. मला सांगायचं आहे की अशा वाईट विचारांमधून आपल्या पिढीला, आपल्या या आत्ताच्या नवीन पिढीला आपण बाहेर काढलं पाहिजे आणि चांगल्या मार्गांनी त्यांना अध्यात्मामध्ये आणलं पाहिजे, अध्यात्माशी त्यांना जोडलं पाहिजे, त्यांना चांगल्या वाईट गोष्टी या आपण सांगितल्या पाहिजेत. कारण सोशल मीडिया इतका झालेला आहे की आपण जर घरात 5 जण आहोत तर 5 फोनवर आपण बघत असतो फोन. आपलं हेही लक्ष नसतं की आपला मुलगा काय बघतोय किंवा आपली मुलगी काय बघतेय. त्यामुळे स्क्रीनचं पण एक टायमिंग द्या. आता माझ्याही मुलीला खूप सवय होती, ती आता एक 10% पर्यंत आली की तिच्याकडे आता फोन सुद्धा नाहीये. ते कार्ड बिर्ड आम्ही सगळं बंद करून टाकलेलं आहे. माझा फोन दिला एक 10 मिनिट 5 मिनिट बस, त्याच्यावर नाही. जेव्हा मुलं मोठी होतील त्यांना चांगलं वाईट काय कळेल तेव्हा तुम्ही ते करा. अशा पद्धतीचा आजचा काहीतरी बदलाव म्हणून व्हिडिओमध्ये मी हा केला होता. अगदी 500 जणांनी बघितला आणि त्यातल्या 5 जणांना जरी आवडला आणि काहीतरी त्यातून जर तुम्ही बोध घेतला तर ते माझ्यासाठी भरपूर आहे. श्री स्वामी समर्थ.